सोनगाव टीमने टॉस जिंकून फिल्डिंग घेतले. टीम सोनगाव लगेच मैदानामध्ये जायचं आहे आणि मुसाड चांदेवाडीचे सलामीचे फलंदाज मैदानामध्ये सुपूर्द करायचं. ही फायनलची मॅच 2 षटकांची असेल याची नोंद घ्या. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहतील ते म्हणजेच वैभव उतेकर आणि प्रतीक उतेकर. आणि मित्रांनो आपण बघा 3 दिवस गेले 3 दिवस या स्पर्धेचा आनंद घेतोय. ती स्पर्धा म्हणजेच आपल्या सर्वांच्या स्वाभिमानाची अभिमानाची आणि बहुमोलाची श्री कालिका माता चषक 2025 हा महासंग्राम आपण पाहिला. 3 दिवसामध्ये हे 2 संघ आज मात्र अतिशय परिश्रम करून मेहनत करून या फायनलच्या मेगा मुकाबल्यामध्ये दाखल झालेले आहेत. एका बाजूला ग्रामीण गटामधून शिवप्रसादी क्रीडा मंडळ मुसाड चांदेवाडी तर त्यांच्या समोर आज खुल्या गटामधून अतिशय मेहनतीने अतिशय जोशाने अतिशय जिद्दीने इन होणारा संघ रामवर्धायनी सोनगाव संघ दाखल झालाय. टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारले. मी सोनगाव संघाला विनंती करतो आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. टीम डिस्कस करा 2 मिनिटांमध्ये आणि फिल्डिंग लावून घ्यायची आहे. आणि सलामीची जोडी मैदानामध्ये लगेच सुपूर्द करायचे मुसाड चांदेवाडी या संघाच्या वतीने. स्वयंसेवकांना विनंती असेल आपण बाउंड्री लाईन्स जिथे जिथे डिफिकल्ट वाटतंय निर्णय घेणं थोडं कठीण वाटेल त्या ठिकाणी आपण सर्व स्वयंसेवक तटस्थ उभं राहायचं आहे. आपण स्क्रीनवरती पाहतोय या श्री कालिका माता चषकाच्या चमचमत्या ट्रॉफ्या अतिशय भव्य आणि दिव्य अशा ट्रॉफ्यांचं आपण स्क्रीनिंग पाहतोय. आणि सोबतीला आपल्या अखंड महाराष्ट्राच्या नवे हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते आहे. मदन चांदे आणि अक्षय चांदे. मिस्टर मदन मधुकर चांदे आणि अक्षय मधुकर चांदे आणि आमच्या सोबत आमच्या बाजूला जोडले गेलेत आमचे आदरणीय आमचे वडील तुल्य आम्ही प्रेमाने त्यांना डॅडी म्हणून हाक मारतो आमच्या मुसाडगावचे हरिभक्ती पारायण ज्यांनी अनेक वेळा अनेक कीर्तनामध्ये समाज प्रबोधन केलंय ते आमचे हरिभक्ती पारायण मधुकर महाराज चांदे. आणि असे सर्व समस्त चांदेवाडी मुसाड चांदेवाडी गाव या ठिकाणी हजर आहे. तर आपण पाहणार आहोत मुसाड संघ कशा पद्धतीची खेळी करतो हे पाहणं खूप गरजेचं आहे. आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्हाला जोडलेत विजय शिंदे यांचा आवाज ऐकणार आहोत. माझ्या दुसऱ्या बाजूला स्कोरर विथ कॉमेंटेटर आमचे 15 गाव क्रिकेट फेडरेशनचे अध्यक्ष सन्माननीय दिलीपजी उतेकर सर. यस कॅरी ऑन. तर नक्कीच रोहितजी सामन्यातील पहिलं षटक घेऊन आलाय तो हर्षद एक पंचांच्या उजव्या साईडनी मारा करतोय. चांगल्या प्रकारची लढत फायनलची लढत आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मदन चांदे यांचा पण निर्धाव चेंडूची सांगता झाले. संघाची धावसंख्या मात्र रोखून ठेवण्याचं काम केलंय तो हर्षद या गोलंदाजाने. एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण मात्र सजवलंय. एक रामवर्धायनी सोनगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू अकुटाप्याचा चेंडू होता. मोठा प्रहार केलाय. चेंडूला फेकून दिलंय जाते बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार डीजे. हॅलो धन्यवाद डीजे. तर नक्कीच दुसऱ्या चेंडूवरती मोठा प्रहार केला होता कारण मदन चांदे आणि अक्षय चांदे म्हटलं की स्फोटक फलंदाज म्हणून समजला जातोय. आपल्या 15 गावातील एक नावाजलेला दादा संघ मुसाड चांदेवाडीचा संघ. दुसऱ्या चेंडूवरती मोठा प्रहार केला. पुढचा चेंडू अकोटाप्याचा चेंडू होता. पॉईंटच्या दिशेनं ढकललाय. सन्मान दिलाय चेंडूला आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या मात्र 1ने वाढते. 7 धावा धावफलकावरती लागतायत. हाय व्होल्टेजचा सामना एक साईडला मुसाड चांदेवाडी तर दुसऱ्या साईडला आहे तो रामवर्धायनी सोनगाव. एक हाय व्होल्टेजचा सामना. या सामन्यात जो संघ विजय होईल तो प्रथम पारदेशचा मानकरी ठरेल. प्रथम पारितोषिक 50,000 व आकर्षक चषक. या सर्व देणगीदारांचा आम्ही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक आभार. हर्षद आपल्या गोलंदाजीच्या मार्गवरती पंचांच्या डाव्या साईडनी मारा करतोय. तटस्थ पंच वैभव उतेकर 15 गावचा सितारा याला म्हणून समजला जातोय. अकोटप्याचा चेंडू होता. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न निष्फळ ठरलाय. अक्को चांदे म्हटलं तर एक मोठा फलंदाज म्हणून समजला जातोय. त्याने एक जाणलंय की एक स्फोटक फलंदाज म्हणून आहे. एक चांगला प्रकारचा असा फटका मारण्याचा प्रयत्न होता. सन्मान दिला होता त्यांनी पण निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पुढचा चेंडू
चांगला फटका मारला, लेग फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू समोर नैसर्गिक अडथळा मला चेंडू अडवला जातोय, तर 2 धावा घेण्यात यश आले. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र बदल होतोय, 2 ने वाढतोय. 9 धावा धावफलकावरती लागतायत. आमचे साथी स्कोरर आमचे गुरुवर्य दिलीपजी उतेकर सांगतायत 9 धावा धावफलकावरती लागतायत. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 2 षटकांचा सामना असेल, 12 चेंडूचा सामना असेल. मला वाटतं 35 ते 40 नाही पण 25 ते 30 धावा लावणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू यारकर पद्धतीने टाकलेला चेंडू आहे, फ्लॅट पद्धतीने मारलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिथं काय तात्फडतोय, पण 2 धावा घेण्यात यश आलंय. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र बदल झालाय, 2 ने वाढते. 11 धावा धावफलकावरती लागतायत. पहिलं षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 11 धावा. रोहित, नक्कीच जर आपण पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये जर आपण एकदा पहिल्या षटकाचं वर्णन करूया. पहिला चेंडू डॉट चेंडू, तदनंतर षटकार, तदनंतर 1, नंतर डॉट, नंतर दोन्ही चेंडूवरती 2-2 धावा असे काउंटिंग केलं तर 11 धावा जोडल्या गेल्यात. 2 फलंदाज अक्षय आणि त्यांचा जो साथी आहे मदन चांदे यांनी 11 धावा जमा केल्यात. पुढील येणारं षटक घेऊन येत आहेत विशाल साळुंखे आणि त्यांना सामोरे फलंदाजी करतील मदन चांदे. 11 धावसंख्या जमा केले. या षटकामध्ये किती धावसंख्या उभी करतायत हे पाहणं गरजेचं. पुन्हा एकदा विशाल तयार, चांगला चेंडू होता, त्याला सन्मान दिलाय, ऑफ साइडला प्लेट केलाय. चेंडू येतोय मिड ऑफच्या दिशेने, त्या ठिकाणी फिल्डर आहे, चेंडू कलेक्ट करून थ्रो केला जाईल. तोपर्यंत 1 धाव मात्र काय रोखू शकत नाही विशाल. आणि हे सर्व सोनगाव असू द्या किंवा मुसाड चांदिवडी संघ, हे सर्व खेळाडू आहेत ना एका टीम मध्ये एका संघामध्ये सातत्याने खेळणारे संघ आहेत. सो त्यांना माहिती आहे की कोणाला कसं रोखणं गरजेचं आहे किंवा कोणत्या फिल्डरला कशा पद्धतीचं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. जर पाहिलं ना तर आता पुन्हा एकदा विशाल बघा या ठिकाणी फिल्डिंग फिरवण्याचा प्रयत्न करतोय, कारण का स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय अक्षयला. चला लगेच मॅच चालू करा, स्पीडअप करायचं आहे टीम सोनगाव. अजून आपल्याला फलंदाजी पण करायची आहे. धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 12 या आकड्यावरती येऊन पोहोचलेले आहे. विशाल साळुंखे यांना पाहतोय आपण, अनेक स्पर्धा ज्यांनी गाजवल्या आहेत आणि तितकाच मोठा फलंदाज अक्षय चांदे यांनी देखील खूप नाव गाजवलं. त्यांचं स्टेप आउट केला होता, याला मात्र खूप चेंडू देखील पाहायला मिळतोय. चेंडू खाली फिल्डर येतोय, तोपर्यंत 1 धाव मात्र काय रोखू शकत नाहीये. मिड ऑफला चेंडू कलेक्ट केला त्या क्षेत्ररक्षकाने. पहिल्या चेंडूवरती 1, नंतर पुन्हा 1. आता मात्र स्ट्रायकर एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल मदन चांदे, 15 गावचा सितारा, 15 गावचा वंडर बॉय आणि मिस्टर 360 म्हणून ओळखला जातोय. अनेक स्पर्धा याने देखील गाजवल्यात. रत्नागिरी, मुंबई, खारघर, नवी मुंबई अशा अनेक ठिकाणी त्यांचं नाव, त्यांच्या नावाचा डंका मात्र सातत्याने आपण ऐकत आलो आहे. फुलटॉस चेंडू आहे आणि त्याला प्रहार केलाय, पाहणं गरजेचं आहे, परंतु मिस टाइम स्ट्रोक पंचांचा बोट वरती आणि विकेट जातोय. गडी बाद होते. मदन चांदे बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे विराज, पहिला गडी बाद झालाय. मदन चांदे बॅक टू द पॅव्हिलियन. जर पाहिलं स्लोप वर पण टाकला होता एक गुगली स्वरूपाचा. आहेत आणि राईट हँड बॅट्समन बॅटिंग करतात, चांगले फटके मारतात. हे देखील ओमकार कदम यांना पाहतोय आणि गोलंदाजी काय चांगली गोलंदाजी केली आहे. मी मगाशी सांगितलं मदनला कसा प्रकारचा चेंडू हाताळणं गरजेचं आहे आणि विशाल यांनी झोकलं होतं. पुन्हा एकदा लटकार पद्धतीचा चेंडू टाकलाय, त्याला समोर फ्लिक केलाय हेलिकॉप्टर पद्धतीमध्ये. 1 धाव कंप्लीट. मिसफिल्ड पाहायला मिळते, चेंडू फेकी होणार. तोपर्यंत 2 धावांवरती समाधान मानलं जात आहे. 2 धावा जर काउंट केल्या संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या पुढे येते आहे, ती म्हणजेच 15 वरती. अजूनही मला वाटतं 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूवरती प्रहार करणे गरजेचं आहे. ऍटलिस्ट 1 षटकार मुसाड चांदिवडे मस्ट निडेड आहे. यार मात्र समोर चेंडू टाकलाय आणि पाहिलं तर काय होतंय या ठिकाणी. अक्षय चांदे यांनी धावचीच्या स्वरूपामध्ये ओमकार कदम माघारी धाडलं गेलंय आणि जेव्हा पाहिलं अक्षयने चांगली गोलंदाजी केली जाते विशालच्या माध्यमातून, लगेच स्ट्राईक रोटेट केले. नवीन बॅटर लगेच मैदानामध्ये इन व्हायचंय मुसाड चांदेवाडीच्या वतीने. धावसंख्या मात्र धावफलकावरती 2 गडी बाद 15. डीजे
जे नवीन गेलेला फलंदाज रघुनाथ सुर्वे यांना पाहतोय आपण. विकेट क्रमांक 4 वरती गेलेत. आपण टाकलेला चेंडू बघायचा, ऑफ साइडला कट केलाय, फिल्डर लावलेला आहे, झेल घेतलाय. तिन्ही चेंडू स्लोवर वन टाकलेत लटक्या पद्धतीचे. आणि विशाल साळुंके बघा मित्रांनो, मगाशीच सांगितलं त्यांना माहिती आहे की या फलंदाजांना कशा पद्धती गोलंदाजी करणं गरजेचं आहे. गती परिवर्तन केलंय, स्लोवर वन हाताळलेत आणि या ठिकाणी रोखून ठेवलंय. चला मुसाड चांदेवाडी मैदानामध्ये लगेच जायचंय. जिंकण्यासाठी 12 चेंडू 16 धाबांची गरज आहे. विजयजी आपण पाहिलं ना, जर विशालला मदन आणि अक्षयला कशा प्रकारचे बॉल हाताळायचे ते माहिती आहे, तर मदन आणि विठ्ठल या दोघांना देखील माहिती आहे की विशालला कसं रोखवायचं आहे, विशालचा गडी विकेट कसं मिळवायचं आहे पाहणं गरजेचं आहे. फर्स्ट इनिंग संपलेली आहे. 12 चेंडू 16 धावांची गरज. तर नक्कीच रोहित की मगाशी सांगितलं होतं, कारण हे सर्व खेळाडू आपण आपल्या चिपळूण तालुका असू द्या किंवा खेड तालुका असू द्या, कारण एकत्र खेळलं असा प्रत्येकाचा गेम आपल्याला त्यांना ज्ञात असतो आणि कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण लावावं, कुठल्या प्रकारची गोलंदाजी करावी हे त्यांना पूर्णपणे माहीत असतं. त्याचप्रमाणे मगाशी सापळा रचला होता आणि एक अकोटाब्याचा चेंडू टाकला होता, मोठा प्रहार केला होता आणि मदन चांदेला मात्र पहिल्या गडीच्या स्वरूपात त्यांनी माघारी परतावलं होतं. तर 12 चेंडूचा खेळ बाकी असेल, विजयासाठी 16 धावांची गरज असेल. या सामन्यात जो संघ विजयी होईल तर नक्कीच मला वाटतं प्रथम पारितोषिकाचा मानकरी ठरेल, यात मात्र काही कार्य शंका नाही. कारण मुसाड चांदेवाडी विरोधात राम वर्धायनी सोनगाव, कारण सोनगाव म्हटलं तर शेखर मोरेंचा संघ एक युवा पिढीला घेऊन जाणारा हा संघ आहे. त्याप्रमाणे एक ज्येष्ठ खेळाडू शेखर मोरेची याची वर्णी लागलेली आहे, कारण मोठे सामने खेळलेला हा खेळाडू आपल्याला सातत्याने दिसत असतो. कारण रत्नागिरी जिल्ह्यात त्याचं मोठं नाव आहे, तो शेखर मोरे आपल्या या सामन्यात खेळताना दिसतोय. तर सलामीची जोडी मैदानात पाठवा लवकर सोनगाव संघाची. तर सलामीची जोडी मैदानात येते, विशाल आणि ऋषी. चला लवकर. तर तटस्थपंच वैभवजी उतेकर सामना लवकरात लवकर चालू करा. सामन्यातील पहिलं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक फेकण्याचा ज्यांनी मान केलाय तो मदन चांदे. पंचांच्या मला वाटतं डाव्या साईडने मारा करेल. 10-12 पावलांचा असा स्टार्ट. एक ज्येष्ठ खेळाडू, गुणवान खेळाडू, ज्यांनी रत्नागिरी जिल्हा म्हणा, ठाणा, मुंबई, पुण्यामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवलाय. तर तटस्थ अंपायर लाईट जरा बंद करा, फलंदाजाला त्रास होणार आहे. तर जरा लाईटमॅन तर नक्कीच इथे आपल्या सूचनांचं पालन केलं पाहिजे. स्वयंसेवकांना एक विनंती असे, सीमारेषेचा ताबा घ्या जरा, कारण सीमारेषेच्या बाहेर जर गेलेला चेंडू आपण लगेचच आणून द्यायचा आहे, कारण फार उशीर करू नका. कारण सामना लगेचच संपल्यानंतर आपल्याला बक्षीस संभाराचा कार्यक्रम इथं पार पाडला जाईल, याची सर्वांनी नोंद घ्या. तरी वाडीतील सर्व ग्रामस्थांना विनंती असेल की आपण पॅव्हलिनशी संपर्क साधून आपण स्थान उद्भवायचं आहे. पुढचा चेंडू मदन यांचा. अकोटाप्याचा चेंडू आता आले, फायलेकच्या दिशेने चेंडूला फेकलंय. क्षेत्ररक्षण मात्र चेंडू घाले, झेल मात्र तिथं काय होत नाही, पण अचूक टप्प्याचे मात्र क्षेत्ररक्षण झालंय आणि चेंडूची फेक होईपर्यंत 3 धावा घेण्यात यश आले. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा इरादा सफल झाला होता, कारण विशाल म्हटलं तर स्फोटक फलंदाज सोनगाव संघाकडून लॉर्ड होतोय आणि त्यांना माहिती आहे त्यांच्या विरोधात गोलंदाजी करतोय तो मदन चांदे. विरोधात विशाल कामगिरी मोठी करावी लागेल विशालला. पुढचा चेंडू मदन यांचा. चांगला फटका मारला, पॉइंटच्या दिशेने चेंडूला सन्मान केले. क्षेत्ररक्षक चेंडूचे विठ्ठल मात्र येतोय चेंडूवरती. चेंडूची फेक होईपर्यंत 1 धाव पूर्ण होते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 4 धावा धावफलकावरती लागतायत. अजूनही 12 धावांची गरज असेल. 10 चेंडू 12 धावांची गरज. एखाद दुसरी जर विकेट आली रोहित, का एखाद दुसरा जर चेंडू डॉट आला तर नक्कीच मला वाटतं मुसाड चांदेवरी बॅकफुटवरती येऊ शकतो. काय गोलंदाजी, काय क्षेत्ररक्षण केलंय. नितीन मोरे मात्र क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारचं करत असतो. 40 वर्षाचा दांडगा अनुभव असलेला हा खेळाडू नितीन मोरे आपल्याला पाहायला मिळतोय, कारण एक ज्येष्ठ खेळाडू आहे ज्यांनी नावाचा आपला डंका वाजवलाय. सातत्याने चांगली कामगिरी करतो आपल्या संघासाठी. फलंदाजी असू द्या, गोलंदाजी असू द्या, क्षेत्ररक्षण असू द्या. पुढचा चेंडू डाव्या एसटीच्या मला वाटतं थोडा खूप बाहेर गेलेला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षण मात्र थोडासा फ्लंबल झालाय. वाईटचा इशारा येतोय पंचांचा आणि एक धाव घेतले. अशा 2 धावा, या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र बदल झालाय. संघाची धावसंख्या झाली 6 धावा धावफलकावरती लागतायत. अजूनही 10 धावांची गरज असेल.
पुढचा चेंडू मदन यांचा पंचांच्या डाव्या साईडनी मारा करतोय. पुढचा चेंडू होता लेग फाईनच्या पॉईंटच्या दिशेने चेंडूला फेकलंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येतोय. चेंडूची फेक होईपर्यंत 2 धावा घेण्यात यश आले. या 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 8 धावा धावफलकावरती लागतायत. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयासाठी 16 धावांची गरज. अजूनही 8 धावांची गरज असेल. काय रनर इथे आखणार मदन चांदे. काय गोलंदाजी काय क्षेत्ररक्षण झालंय. कारण त्यांनी जाणलं होतं फलंदाज मला वाटतं मोठा प्रहार करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. निर्धाव चेंडूची सांगता झाली. संघाची धावसंख्या मात्र रोखून ठेवले ते मदन चांदे या गोलंदाजाने. पुढचा चेंडू मला वाटतं पहिल्या षटकातील शेवटचा चेंडूची फेक असेल. मदन चांदे डाव्या एसटीच्या खूपच मला वाटतं अकोट टप्प्याचा चेंडू होता. गली पॉईंटच्या दिशेने मारलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक मात्र बंटी चेंडूच्या समोर येतोय. चेंडूची फेक होईपर्यंत नाना आणि तिसरी धाव घेण्याचा इरादा सफल झालाय होता त्यांनी धावबाद झालाय. पहिला गडी बाद होतोय डीजे. 2 धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र बदल झालाय. 10 धाव. सामन्याबद्दल नक्कीच विजयजी जर आपण पाहिलं ना तर सध्या तरी चांगल्या सुस्थितीमध्ये दिसतोय तो म्हणजे चोंदगाव संघ. कारण का कोणताही विकेट मला वाटतं एक धावचीच्या स्वरूपामध्ये गडी बाद झालाय. ऋषी बॅक टू द पॅव्हलियन आहे. नवीन गेलेला फलंदाज मैदानामध्ये तो म्हणजेच करण यांना आपण पाहतोय. आणि जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. वैयक्तिक कोटीतील पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय विठ्ठल धोत्रे. पंढरपूर एक्सप्रेस म्हणून त्यांची देखील ओळख आहे. 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. जर या ठिकाणी मुसाड चांदेवाडी संघाला जिंकायचं आहे ना तर एकही बॉलवरती मिसफिल्ड नाही करणं गरजेचं आहे. कारण का जर पाहिलं तर मगाशीच आपण ऐकलं की विशालने ऋषीला देखील कानमंत्र दिला होता की 9 चेंडू 10 धावांची गरज आहे. मोठे फटके मारू नकोस. ऍटलिस्ट स्कोअर बोर्ड धावतं बोलतो ठेवा. आणि यावेळी मात्र जोखीम पत्करणार नाहीये. पुन्हा एकदा विठ्ठल पहिला चेंडू प्लेट केलाय. बॉल नैसर्गिक अडथळा. एक धाव मात्र काय रोखू शकत नाहीयेत. एक धाव काउंट केले. एक धाव जोडली गेली. संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या पुढे येते आहे 11 वरती. 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. कोण करणार आहे नाव या मोठ्या भल्या मोठ्या ट्रॉफीवरती. कोण ठरणार आहे मानकरी. कोणाच्या बाजूने गुलाल उधळला जाणार आहे हे मात्र आपल्याला काही क्षणामध्ये कळेल. 5 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. स्ट्रायकर एंडला विशाल साळुंके हा एक फलंदाज आपल्याला मोठा खेळाडू पाहायला मिळतोय. यावेळी मात्र खूपच सुरेख चेंडू पाहायला मिळतो. टप्पा पडतात सरळ गुडलाईन वरती टाकला आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पाहिलं तर सरळ बॉल विसावतोय. विकेट किपर मदनच्या हातामध्ये. टप्पा पडला. उंची नाही मिळत. थोडासा खाली राहिला आणि तदनंतर मात्र एक डॉट चेंडू येतोय. काही यष्ट्यांच्या मागे फिल्डिंग केली जाते. जर खऱ्या अर्थाने पाहिलं ना तर फिल्डिंग थोडंसं फिरवण्याचा प्रयत्न केला जाईल मुसाड चांदेवाडीच्या वतीने. आणि प्रेशरफुल मॅच आहे. दोन्ही बाजूने प्रेशर आहे. 4 चेंडू 5 धावांची गरज आहे. या सामन्यामध्ये एक पाहणं गरजेचं आहे की कोणाच्या बाजूने हा विजयाचा मानाचा तुरा रोवला जाईल. श्री कालिका माता चषक 2025 मध्ये कोण ठरणार आहे विजेता. कोण ठरणार आहे या ठिकाणी विजयी संघ. कोण होणार आहे विनर. कोण होणार आहे रनर अप पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा रॅटम राऊंड विकेट मारा. विठ्ठल तयार विशाल साठी. पुन्हा एकदा थोडस डॉट चेंडू डिक्लेअर चेंडू डॉट चेंडू घोषित केला होता पंचांनी. यावेळी मात्र पाहिलं तर एस्ट्यांच्या मागे चुका केल्या जात आहेत. यावेळी मात्र वाईट +2. वाईट +2 अशा 3 धाबा काउंट केल्या होत्या. जिंकण्यासाठी 4 चेंडू 2 धाबांची गरज.
4 चेंडू 2. मी मगाशी सांगितलं होतं विजयजी एकही चेंडू मिसफिल्ड करायचं नाहीये. या ठिकाणी पाहिलं तर एस्टनच्या मागे खूप जोरदार गोलंदाजी करतात आणि मदनच्या हातातून बॉल मिस झाला. एस्टनच्या मागे देखील चुका केल्या गेल्या. पुन्हा एकदा विठ्ठल तयार होतोय. आता मात्र पाहिलं तर अक्षय चांदे पुढे येऊन त्यांना थोडंसं चकवण्याचा प्रयत्न केला जाईल का पाहणं गरजेचं. 4 चेंडू 2 धावांची गरज. आपटून टाकला चेंडू ऑन साइडला फ्लिक केला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. फेकी होणार. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत. विजयी संघ ठरतोय रामवर्धाईनी सोनगाव संघ. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि टीम मुसार चांदेवाडी यांना देखील शुभेच्छा असतील मंडळाच्या वतीने. दुसरा क्रमांक आपण पटकावला आहे. आपण डीजेला संधी देऊया. आला चांगल्या प्रकारची खेळी साकारलीत. तुमचं देखील आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार. तर मंडळाच्या सर्व सदस्यांना स्वयंसेवकांना एक विनंती असेल, आपण जिथे साईडला ज्या चेअर आहेत डगआउट आहे त्या लवकरात लवकर चेअर इथे घेऊन या आणि